नमस्कार शेतकरी मंडळींनो, आज आहे 4 ऑगस्ट 2026 तारीख. ओके. आणि आजच्या रोजी महाराष्ट्रातील शेती आणि हवामानाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या घडामोडी आता समोर आलेल्या आहेत. ओके. आता जर आपण पहिल्या अपडेटकडे जर लक्ष दिले, ओके, तर आता आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिवृष्टी, पूरस्थिती आणि पाणीसाठा आणि तसेच शेतकरी कर्जमुक्ती योजना या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. ओके. अतिशय महत्त्वाची चर्चा होणार आहे ही राजकीय चर्चा. आणि याच दरम्यान शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर राजकीय वातावरणही थोडेसे तापलेले आहे. ओके. तामिळनाडूतील विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत राज्य सरकारवर टीकासुद्धा केलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आलेले होते, मात्र त्यांची पूर्ण अंमलबजावणी जी आहे ती झालेली नाही आहे. त्यांनी आता असाही आरोप केलेला आहे की सरकार एक आश्वासन देते, दुसरी घोषणा करते आणि प्रत्यक्षात वेगळीच अंमलबजावणी करते, असं त्यांनी सांगितलेलं आहे. ओके. महत्त्वाची यामध्ये टिप की ही घडामोड जी आहे ती महाराष्ट्रातील नसली तरी देशभरातील शेतकरी कर्जमाफीच्या चर्चेत तिचा संदर्भसुद्धा दिला जात आहे. त्यामुळे मी तुम्हाला हे सांगण्याचं काम केलेलं आहे. ओके. आता जर आपण नंतरच्या अपडेटकडे जर लक्ष दिले, ओके, तर सध्या राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरावलोकन SIR मोहिमेला आता केवळ 5च दिवस शिल्लक आहेत. आत्तापर्यंत 93.79 फॉर्मचे वितरण हे पूर्ण झालेले आहे, तर 72.89 फॉर्मचे डिजिटलायझेशन पूर्ण करण्यासुद्धा आलेले आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये अजूनही काम अपेक्षित वेगाने सुरू आहे. यामध्ये नागपूर, पुणे, ठाणे, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश आहे. दुसरीकडे विदर्भातील अनेक जिल्ह्यांनी चांगली प्रगतीसुद्धा केलेली आहे. यवतमाळ, गडचिरोली, बुलढाणा, चंद्रपूर, वाशिम, अमरावती, वर्धा, गोंदिया, भंडारा आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये 80% जास्त डिजिटायझेशन पूर्णसुद्धा झालेले आहे. आणि अत्यंत चांगली बातमी म्हणता येईल. आणि या मोहिमेअंतर्गत फॉर्म सादर करण्याची अंतिम तारीख जी आहे ती 8 ऑगस्ट 2026 आहे. ओके. तसेच जर आपण नंतरच्या या अपडेटकडे जर बघितलं, ओके, आता ही अपडेट कशाबद्दल आहे? हवामानाचा ताजा अंदाज याबद्दलची अपडेट आहे. आता राज्यातील बहुतांश भागामध्ये आता पावसाचा जो जोर आहे तो कमी झालेला असून अनेक ठिकाणी उघडीप आता दिसून येत आहे, म्हणजे की थोडंफार ऊन दिसून येत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार जून आणि जुलै महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा 9% अधिक पाऊस हा झालेला आहे. ओके. आणि विदर्भासाठी येलो अलर्ट असलेले कोणकोणते जिल्हे आहेत तर इथे बघितलं तर आपण आज आहे बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. आणि या भागात विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस आणि 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे मंडळीनं थोडंसं काळजीपूर्वक कामे करा. ओके. तसेच आपण पश्चिम महाराष्ट्र इकडे जर थोडं लक्ष दिले तर आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोण कोण इन्क्लूड आहे? पुणे, सातारा, कोल्हापूर, घाटमाता परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. तसेच कोकण, ओके, कोकणकडे जर आपण लक्ष दिले तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता आहे. ओके. तसेच उत्तर महाराष्ट्र, ओके, इथे जर आपण लक्ष दिले तर नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव येथे हलक्या सरींसह काही भागात कोरडे हवामान राहण्याचा सुद्धा अंदाज आहे. तसेच मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव येथे हलका पाऊस अपेक्षित असला तरी पावसाची तूट जी आहे ती अद्याप कायमच आहे. ओके. आणि जर आपण पावसाच्या परिणामाकडे जर थोडंसं लक्ष दिले, ओके, तर दिसून येते की आता मुसळधार पावसामुळे तमिनी घाट जो आहे तो मार्ग जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. रस्त्याचे जे नुकसान आहे, ओके, दरडी कोसळण्याचा धोका आहे. आणि पूरस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग 753F पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आता आलेला आहे. कोणता घाट? तामिनी घाट मार्ग. ओके. आता या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहनसुद्धा करण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रवासींनो, तुम्ही जिकडे जात असाल तर तो मार्ग तुम्ही टाळा थोडे दिवस. ओके. आता तसेच आपण धरणांबद्दलची जर अपडेट दिली तर नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरण सध्या 97% क्षमतेपर्यंत भरलेले आहे. वाढत्या पाणी पातळीमुळे धरणाचे एक गेट उघडण्यात आलेले आहे. धरणातून 458 क्युमेक सुमारे 16,173 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या आणि खालच्या भागातील गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. ओके. तर शेतकरी मंडळींनो, अजून एक महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजेच की मराठवाड्यात अद्यापही पावसाची तूट कायम असल्याने त्या भागातील शेतकऱ्यांची चिंता थोडीशी वाढलेली आहे. तर दुसरीकडे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील, ओके, काही भागात अजूनही पावसाचा इशारा कायम असल्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, एवढंच मी तुम्हाला सांगेन. आणि मंडळींनो, अशा शेती, हवामान आणि सरकारी योजनांच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या या व्हिडिओला आधी लाईक करा कृपया करून. माझे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला फ्रीमध्ये सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.